काढा तुमचा. मायेचं वर्णन आहे बघा. तेव्हा इथं संसाराचं स्वरूप सांगते वेळी वृक्षाचं रूपक केलेलं आहे. कुठे नदीचं रूपक करतात. 7व्या अध्यायामध्ये कशा रूपक आहे? संसार सिंधू दुस्तर. कुठं सर्पाच्या रूपाने केलेलं आहे. सर्प हा विकार संसाराचं स्वरूप आहे ना. मायेचं वर्णन चाललेलं आहे. तिला सदै म्हणता येत नाही, तिला असदै म्हणता येत नाही. तिचं अस्तित्व कुठपर्यंत, जोपर्यंत विचार उत्पन्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला गोष्ट विशिष्ट सांगितली होती. कोणी ग्रस्त दिवाणखान्यात जाऊन बसला. मालकीनीला असं वाटायचं काहीतरी संबंध असला पाहिजे. स्वागत स्वागत. बरं का, पाहुणा किती दिवस असतो? मग 5-7 दिवस झाले तर जाण्याचं काम आहे. त्यांना म्हटलं अहो घरचे लोक वाट पाहतील ना. नाही, घरचे लोक बोलावून येऊ. आपण लाज झाल्यावर कसं नोकराच्या द्वारा विचारलं. म्हटलं काय आहे? ते म्हटलं मी मामा आहे. मालकीनला वाटायचं आपल्या मालकाचा मालमा असला पाहिजे. मालकाला वाटायचं आपल्या मालकींचा आहे. तरी शेवटी त्याला विचारलं, म्हटलं तो कोणाचा मामा आहे? तर म्हटलं गाव मामा. जोपर्यंत त्याला विचारत नाही तोपर्यंत त्याचं अस्तित्व. तसं हे मायेचं सुद्धा आहे. हे जे आपण तत्व म्हणून पाहतो ना, त्याची पेटी कोण जर असेल तर नाना तत्वाची माणूस. जगत ब्रह्माचे आकाश. तेव्हा जगताला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. वेदांतशास्त्र मावळवीत स्वस्ती स्त्रीवटैश्वरोनी त्याचा भाग. तेव्हा त्याचं इथे वर्णन चालले. आकार दाताचे दुष्गडी केले. जेवढा म्हणून आकार असतो ना, आपण दुकानामध्ये कापडाच्या गेलो म्हणजे ते उकलून टाकतात. आणि गिऱ्हाईक गेलं म्हणजे पुन्हा त्याच्या घड्या करून ठेवत असतात. त्याप्रमाणे विपरीत ज्ञान शिपिका साजली. हे जे विपरीत ज्ञान 91 क्रमांकाची होती. बरं, मग तुमचं झालेलं असलं तरी तुम्ही तयारी आहे वाटते. एक्क्याण्णव क्रमांक का? हे बघ, ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध सुचितेमुळे बळ्या बांधून आळे माया योगाचे. तेव्हा ऊर्ध्व कोण आहे? तेव्हा ऊर्ध्व मूल मदच. ऊर्ध्व शब्दाचा अर्थ आत्मा आहे. आणि अधोर्ध सुचितेमुळे मायेची मुळं जी आहे. कोणतंही झाड म्हटल्यानंतर मुळाच्या शिवाय त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही. अधोर्धमुळे म्हणजे हे झाड विचित्र प्रकारचं आहे. खाली मूळ आहे. कुठं आहे? वडाच्या झाडाप्रमाणे खाली मूळ आणि पुन्हा पारंब्या असतात त्याप्रमाणे. अशा रीतीने ही माया वृक्षाच्या रूपाने प्रतितीला आपल्याला येते. मग दिले सदे अंतरे वट्टी अपारे चौपाशी घेऊन आकारे खोलावते. मग दिले सदे अंतरे उठते चौपाशी. त्याच्यामध्ये किती आणखी मूळ आणि फांद्या उत्पन्न होतात ते सांगता येत नाही. चौपाशी घेऊन आकारे खोलावते. चौपाशी म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. त्याच्यामधले खालावते म्हणजे चौपाशी शब्दाचा अर्थ काय केला आहे? चौकडून सगळ्या याला मुळे आणि फांद्या याला या फलनाचं विधान फुलनाचं विधान. फळं बिळं काही नाही. वृक्षाच्या अशोक वृक्षाच्या झाडाप्रमाणे आणखी
ऐसे भावधर्माचे मूळ वृद्धी करी बळ मग अग्नियाचे भेचळ दिलाय. अशाप्रमाणे भगवद्रूपी वृक्षाचं हे मूळ आहे. मूळ म्हणजे ऊर्ध्व ब्रह्म आणि मूळ वृद्धी करी बळ अग्नियाचे बेंबळ आधी यायचे. तेव्हा किती याला आणखी पोंब फुटतात हे आपल्याला सांगता येत. एखादा असतो ना ते बटाटा असतो ना 2-4 कोंब त्याला पडलं. एक कोंब फुटायला पाहिजे किती फुटतं. बटाट्याचं बीज बटाटाच लावावं लागत असतं. ऊसाचं बीज डोळे असतात ना त्याच्यावरून येतात. लहान पोर म्हणतात बाबा खाण्याचा ऊस म्हणला खोचल जमिनीवर टाकला नाही. जमिनीवर टाकला असता का त्याची झाडं झालीच पाहिजे. तर कांद्याचं मात्र बीज असतं, बटाट्याचं काय नसते. चिरवृत्ती पहिले मग तत्व मोदले मग पानं निघाली. या मायेपासून आणखी पुढे वृक्षाची वाढ कशी होते तर या चिरवृत्ती पहिले म्हणजे महत्त्व पहिलं उमलले. त्या मायेपासून पहिलं कार्य जर कोणतं असेल तर महत्त्व. पुढे मग क्रमाक्रमाने कसं काय संसार वृक्षाची योजना होते हे पुढे सांगायचं आहे. महत्त्व ते पानवाले धुळे एक निघे. महत्त्वरूपी एक पान असं लुसलुसीत कोवळं असं पान त्या महत्त्व नावाचं एक तत्व उत्पन्न होतं. संसार वृक्षाची आणि उभारणी व्हायला लागली. एखादा बीज आपण पेरत असतो त्या बीजातून वृक्ष कसा तयार होतो. क्रमाक्रमाने काय करायचं. एकदम फांद्या येत असतात का बरोबर विस्तार होत असतो. अगोदर फांद्या मग त्याला फुलं मग त्याला पानं पुढे त्याला फळबिळ यायला काही नाही बरं का. एक पानवाले धुळे आणखी एक निघे मग त्याला पान येत असतात. बीजामध्ये सगळा वृक्ष साठवलेला असतो. त्या बीजाचं पुढे रूपांतर वृक्षामध्ये होत असते. सत्वरजात्मक त्रिविधाकार अहंकार एक तो देवनाद कुठे तीन आहे. माया म्हटल्यानंतर त्रिगुणात्मक सतम रजस्तमयती गुणा प्रकृती. या 3 गुणापासून पहिला कोणता त्रिविध अहंकार एक. 3 प्रकारचा अहंकार आणि सत्व रज आणि तम. देवनाद कुठे काही काही पानं असतात. बेलीला पानं किती असते, पळसाला किती असते. ईश्वरी काय 4थं पान. एखाद्या वेळेला आणखी बेलीचं पान 5 असते बा एखाद्या. पण ते भाग्यवानाला दिसते पण ते सारखं नाही अपवाद म्हणून असं. पण बेलाला पानं किती राहणार. पळसाचं झाड असताना पळसाला सुद्धा पानं 3च असतात. बुद्धीचे घेऊन या आगारी भेदाची वृद्धी करी मनाची डाळ धरी साजेपणे. आता हे सगळे संसार म्हटल्यानंतर मनुष्य देह म्हटल्यानंतर हे सगळं दाखवावं लागत असतं. स्थूल देह पुढे सूक्ष्म देह पुढे. सूक्ष्म देहामध्ये कोण कोण येत असतात. बुद्धीचे घेऊन या बुद्धिरूपी शेंडा आणि पडतो. भेदाची वृद्धी करी. बुद्धीच्या ज्ञानापासूनच हे भेद नसलेले भेद आणखी निर्माण होत असतात. मनाची डाळ धरी साजेपणे. माझा हे बुद्धी पुढे मन अंतःकरणाचे विभाग त्याला म्हणत असतात. मन बुद्धी चित्त आणि बरोबर 4 द्वारा आणखी फाकत असते बघा. मनाची गाडी का विकल्परस कोळी का. वृक्षाचं वर्णन आहे ना. वृक्ष म्हटल्यानंतर हे नुसतं काही लाकडाला पानं फुटत असतात का. त्याच्यामध्ये ओलेपणा असावा लागतो काय. आणि तो खालून कसा वर जातो आहे वेदा विज्ञानालाही सुद्धा काय करता येत नाही. त्याला कोण वर नेतो कोणाच पाणी कुठं असते खाली आणि जाते कुठे. ते कसं जाते प्राण पान व्यान उदार आणि जीव आहे ना. जीव म्हटल्यानंतर या सर्व गोष्टी जातात. आपण अन्न खात असतो त्याचं मलमूत्र रक्त वगैरे तयार होतं. ते जडस्वरूप आहे. मग ते वर कसं जातं. त्याच्याला प्राण पान व्यान आणि
नाही का खालचं पाणी कुठे वर जात असते का पंप लावला तर नाही सगळ्यात असं लावायचं. मग आकाश वायू देवता का पृथ्वी 5 भाऊ महाभूताचे सर्व सगळे होते. पंचमहाभूत आकाश वायू आप म्हणजे पाणी पृथ्वी हे 5 भाग असे 5 पंचमहाभूत याच्यापासून महाभूताचे सर्व सगळे होते असे 16 बरोबर असे उत्पन्न होत असतात. तसे जे श्रोत्रादी तन्मात्र ते अंग व सागर बघतले लुलुळते विचित्र श्रोत्रादी तन्मात्र सगळं काही असेल याच्यापासून शरीर म्हटल्यानंतर शरीराच्या ठिकाणी 5 ज्ञानेंद्रिय असावी लागतात, 5 कर्मेंद्रिय असावी लागतात. तशी 5 ज्ञानेंद्रिय कोणती शब्द स्पर्श रूप रस अंग व सागर व पत्रे हेच कोणी पाना त्याप्रमाणे लुळलुळते विचित्र गुण मिळते का त्याच्यापासून आणखी असे फुलल्यासारखे आपल्याला दिसत असतात. प्रत्येक इंद्रियांचे आणखी शब्द स्पर्श रूप रसगंध शब्दांकुर बरेपडी श्रोत्रावाडी देवडी होता करीत कांडी आकांक्ष शब्दगुण शब्दगुणा करतात नाही. शब्दगुण कोणत्या इंद्रियाचा आहे? श्रोत्र इंद्रियाचा आहे ना. हे पाय श्रोत्रादी तन्मात्र ते गर्भ शब्दांकुर बरेपडी शब्दरूपी आणि अंकुर त्याला हे होतं श्रोत्रावाडी देवडी नाही का. श्रोत्रावाडी श्रोत्र म्हणजे श्रोत्रेंद्रिय त्याचा गुण आहे शब्द. शब्दामध्ये वरेपडी म्हणजे आपण जे बोललो तिथपर्यंत ऐकू जाता त्याला वरेपडी म्हणजे एका ठिकाणी आलेला शब्द त्याची मर्यादा असते तोपर्यंत आहे ना. नाही तर मग का होईल मी बोलत बसलो तर मला ऐकायला येत नाही मग त्याचा काय उपयोग. तो कानापर्यंत काय होतो त्याची मर्यादा ठरलेली असते. आता अलीकडे मर्यादा बिर्यादा ठोकतात काय ते कान सगळ्यात नाव ऑपरेशन महत्त्वाचं कानाचं आहे म्हणतात डॉक्टर लोक सांग. ते ऐकायला कसं येतं कोणा माहिती. डोळ्याला मोतीबिंदू होतो काचबिंदू होतो त्याचं ऑपरेशन काय. कानाचं ऑपरेशन म्हणजे डेंजरस आहे. ते डॉक्टर लोक होते एका मुलीच्या कानामध्ये हे डाळ असते ना तुरीचं काय गेला हे आम्ही वगैरे कुठे लग्न मंडपात जातो ना तर काय असतं ते जोरात फेकतात बा. एकाच्या कानातच गेलं होतं. आम्ही आपले हे उपरणाचं लावून घेतो ती कार्डी असे बीस असते कोणा नवरदेवाच्या अंगावर फेकत नाही त्या पोराच्या अंगावर. अक्षता कोणावर टाकल्या पाहिजे नाही का. कोणावरही टाकलं म्हणजे नवरदेव होत असतो. अंगात बजाचे वेल पडलं बस परेशान पुरी घेतली धाव. अंगात बजाचे वेल पडलं स्पर्शेंद्रिय त्याला त्वगेंद्रिय असं म्हणत असतं. त्याचप्रमाणे स्पर्श करत असतो. कठीण आहे का कोवळ आहे कोणामुळे कळतं आपल्याला. ते तो बांबळपणे अभिनव विकाराचे असा अलौकिकाचा विकार त्याच्यापासून उत्पन्न होत असतं. पुढे एक 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 इंद्रियाचं कार्य देऊन त्याचा आणखी समारोप करतात. पाठी रूप पत्र पालू घडी चक्षुचे लांब काढणे घडी. पाठी रूप पत्र रूप हा विषय कोणाचा आहे. मग आपल्याला लांबचा दिसत असतो त्याची मर्यादा ठरलेली असते. आता यंत्र निघालेले काही यंत्र 1 मैलावर दिसते मला. स्वराच्या जवळ दुर्बीण असते ना आपली ती कुठपर्यंत पाहते 1 मैलापर्यंत. बरं आहे आपल्याजवळ नाही दुर्बीण सगळं दिसत असते ना. हे विमानामध्ये प्रवास करणारे माणसं त्यांच्याकडे काय असते दुर्बीण असते लांबचं दिसत असते त्यांना.
आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहुवसे जिवे आरपीचे असोसे निगती वेचे. रसाचे अंग वसे रसनाचा विषय, जिभेचा विषय आहे. रसना नाही का गोडी जिभेच्या आकाराने, त्याचं फिटिंग कुठं केलेलं आहे जिभेच्या. तुम्ही साखरेचा दाना घ्या तुम्ही, जर तो शेंडा लागला तर गोड लागते बघा, आणि त्याला जिभेच्या अर्ध्या भागावर ठेवा, काही कळत नाही फिटिंग कुठं आहे. जिभेच्या भागराखी असं म्हटलेलं आहे. वाढता वेगे बहु असे पाचेंद्रियाचे विषय सांगून सगळ्यामध्ये घातक विषय कोणता आहे, जिभेचा जास्त आहे. गोड लागल्यामुळे मनुष्य पोटाचा काय करीत नाही, विचार करीत नाही. त्याला विचारलं म्हणलं हे तुमचं काय म्हणते, गोड खाऊन मराल ना तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागतं. तर मला नाहीतरी मारायचं आहे, नाहीतरी मारायचं आहे. श्रीखंड खाऊन कोमले निगंधे ठाराची गाण्याची गिरी जाऊ बंद आणि ते तळुगे स्वानंदे प्रलोभ. आता सुगंध नावाचा विषय, तसेच कोमले निगंधे फुलाच्या ठिकाणी असलेला सुगंध, घराणाची डिवाने कोणत्या यायला आपल्याला नाही. आपण फुल घेतल्यानंतर सुगंध घेण्याकरता इथं लावतो का, ऐकायचं असेल तर, आणि सुगंध घ्यायचा असेल तोंडात जाऊ देतो नाकाच्या ठिकाणी. जेव्हा महदम बुद्धी महाभूत समृद्धी, संसाराची अवधी असण्याचे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, 5 कर्मेंद्रियांचे 5 विषय, अशा प्रकारे मनुष्य देहाची आणि मर्यादा आहे. महाभूत समृद्धी सर्व महाभूताचे कार्य आहे. तेव्हा शब्द स्पर्श रूप रसगंध, आकाशाचा शब्द गुण आहे. प्रत्येकाचे गुण आणखी काय आहे, स्पर्श वायूचा काय आहे ना, शब्द स्पर्श रूप रस आहे. किंबहुना ही 8 अंगी अधिक फाटे नाही का, पृथ्वी तेज वायू आणि आकाश, मानव बुद्धी आणि इंद्रिय, 5 आणि 3 8 अष्टांग ज्याला म्हणत असतात. अंगी अधिक फाटे, याच्यामुळे आणखी विस्तारला जात असतो. शिंपीचे एवढे उमटे जीवी, कारण याचा अधिष्ठान कोणता आहे, ब्रह्मचैतन्य आहे. शिंपीवर ते भासलेला जो रजत आहे ते किती भाजेल, जेवढी शिंप आहे परिशिंपीचे एवढे उमटे रूपे जीवी, जेवढी शिंप असेल तेवढंच. त्याप्रमाणे हा समुद्राचे आणि पैसारे तरंगिता असारे, तैसे ब्रह्मशिव वृक्षाकारे. हा समुद्राचे आणि पैसारे वरी, मग तरंगा कुठपर्यंत, जेवढा समुद्र आहे तेवढे तरंग, का समुद्राच्या बाहेर सुद्धा तरंग येतो. मग तरंगाची मर्यादा कुठपर्यंत, समुद्रापर्यंत. तैसे ब्रह्मजीव वृक्षाकारे, तेव्हा ब्रह्मजीव वृक्षाकारे अज्ञानमूळ. जेव्हा हे झालं वृक्ष दिसतो, या वृक्षाला मूळ कोण आहे, नाही अधिष्ठान आहे. वृक्ष मायामूळ आहे, काय आहे, हे अज्ञानमूळ. ब्रह्माचे अधिष्ठान आहे, अज्ञान समजते ना. अधिष्ठान जे असते ना, ज्याच्यावरती भासत असते त्याला काय म्हणायचं, अधिष्ठान. दोरे असल्याशिवाय आपल्याला सर्पाचा भास होईल कसा, निर्दिष्टान कुतो ब्रह्मा. ब्रह्माला अगोदर त्याचं तत्व असं बरोबर, ब्रह्म या स्वरूपावरती जगताचा काय होतं. आता हे चाललेलं आहे ना, या संसाररूपी वृक्षाचं वर्णन करायचं आणि पुढे तसंच ठेवायचं का, मग त्याचा काय करायचं, अपवाद करायचा. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचतेचं म्हटलेलं आहे. अगोदर अध्यारोप आणि पुढे काय करायचा, अपवाद.
तसं मला सजवायचं आणि पुन्हा काय करायचं, लाकडावर ठेवायच्या वेळेला ते विचारसागरामध्ये आहे ना, मला सजवायचं. कोणी एखादा वारकरी म्हणा किंवा प्रतिष्ठित माणूस असला तर मग त्याला बरोबर ते पोशाख बिशाख तसं करायचं. म्हटलं ते चष्मा घालत होते, प्रेताला काय लावायचा, चष्मा लावायचा. गंध मोठा जातला होता, फेटा चांगला काय काय, हे कोटपर्यंत मसणार नाही, त्याला ऊन लागू नये म्हणून छत्री धरत, माशा बसू नये म्हणून सगळं करतात. पण हे सर्व कुठपर्यंत एकदा सरण रचलं म्हणलं लागेल आणि ते सगळं काय करा, काढून टाका. म्हणजे त्याला म्हणायचं आवडला सजवणे, याला म्हणजे अध्यारोप का. आणि पुढे त्यांना नाहीसं करणं, याला काय म्हणायचं, अपवाद. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचन प्रपंचते म्हणून आहे ना. त्याच्यातलं तात्पर्य कशा करता, असे संसाराचं वर्णन संसाराकरता सांगितलं, स्वरूप कळावर काय करावं. आणि एकदा स्वरूप कळालं म्हणजे आपोआप वैराग्य काय होते प्राप्त होते. एखाद्या आपण मंगल कार्यालयामध्ये गेलो, मग तिथं फुलं दिसत असतात आपल्याला, माणसाला असं वाटतं एक फुल घ्यावं, सुंदर फुलं आणलेले आहे, आणि एखादं फुलं आपण घ्यावं वास घेण्याकरता म्हणून तो तिथं जातो. मग हे फुल आहे असं समजून तो फुलाला हात लावतो, हाताला काय लागते, कागदच लागत. आता सत्यात्व बुद्धी काय झाली, फुलाचं काय कळालं, मिथ्या. आतापर्यंत सत्यत्व बुद्धी, आता काय तसं संसाराचं स्वरूप कळाल्यानंतर सत्यत्व बुद्धी. ज्ञान काय करत असते, पदार्थ नाहीसा करते का सत्यत्व नाहीसा करते. फुल जसंच आहे, पण आता परिवर्तन कसं झालं. आतापर्यंत आपल्या इच्छेचं काय होतं, ते विषय होता. आता विषय तो त्यांचा, मग तिकडून बुद्धी फिरतो आणि इकडे बुद्धी काय होतं, लावत असते. संसारामध्ये बुद्धी काय नाही का, झडवणी वहिला ये भक्तीची वाटेला या अभंग नाही का, विषय राहून दिले रससोय जेवणारा दे, मग तो ताटाची जाय सांडू ते बी संसार आहे. जाणीचे जाई अनित्यता मग दौडा गेले. हे जे आपल्याला वैराग्य होतं ना, हे वैराग्य काही कामाचं नाही बा. हे कोणतं ढेकर वैराग्य, प्रसिद्धी वैराग्य, कोणतं करपट वैराग्य. हे काय थोड्या वेळापुरतं वैराग्य आहे, कायमचं वैराग्य. हे मनासारखं नाही झालं म्हणजे काय, एखादी सणबाई वगैरे बोलली म्हणजे सासरे बुवा सोडून जातो, जाऊन निघून जातो कुठे, अंबाजी भावाकडे, कुठे लिंबाजी भावाकडे. मग ती म्हातारी असते, ती फार हुशार असते, ती म्हणत असते नुसतं म्हातारा चालला नाही. मग किती आहे म्हणलं, 60,000 रुपये पेन्शन मिळते, म्हणून तो संसार चालतो. मग ते नातवाला घेऊन जाते कोणाला, आणि मग नातू आणि तो म्हातारा पुढे असतो, नाताला घेऊन जाते, आणि म्हातारी नातवाला चिमटा घेते. ते नातवंड रडायला काय करतात. मग म्हातारी सांगते म्हाताऱ्याला, म्हणलं बघा तुला काय प्रेम तुमच्याकरता नातवा काय करतात. मग तुझेच आहे का, म्हणते नाही का. म्हातारा काय करतो, वैराग्य. संसारातलं वैराग्य आहे तसं नाही. स्वरूप कळाल्यानंतर वैराग्य असतं, ते बी संसार आहे. दाणीचे दह्याने मग वैराग्य, अभंग वैराग्य म्हणतात. कोणतं वैराग्य, तुकोबराच्या ठिकाणी कोणता वैराग्य, अभंग. आपल्या ठिकाणी मनासारखं नाही झालं म्हणजे चालायचं की ते थोडंफार. एखाद्या वेळेला आणखी मनासारखं होत नाही ना, वेळेवर चहा नाही आला किंवा काय आला नाही, म्हातारा सुनेवर काय होतो. मग ती म्हणत असते तुम्हाला का ऑफिसमध्ये जायचं,
दृष्टांत संपला आपला. तेव्हा आता हा विस्तार याची संसार समजायचा. आपण बेसपनी बार देखा किया. आपण ज्यावेळेला झोपी जात असतो त्यावेळेला एकच असतो. स्वप्नामध्ये एक असते का अनेकत्व दिसते. काय काय दिसेल संसार आपल्या स्वप्नामध्ये काही सांगता येत नाही. मग पुन्हा जागा झाला तर दिसायची आहे. मग असं आहे ना, या निशा सर्वभूतानां यस्याम जागृत सा निशा परित्वे असो ऐसे कावरे झाड उससे मध आधी हार वसे शाखा या. म्हणलं साधं भाव झाड नाही आहे. कसं याला वरही मूळ आहे तर खाली सुद्धा काय मूळ आहे. वरही फांद्या आहे, खाली सुद्धा काय. असं विचित्र झाड आहे. मध आधी हार वसे आदो बघा. मध तत्वापासून तो पंचमहाभूताचे तत्वाचे पर्यंत 36 तत्वाचं तुम्हाला 13व्या अध्यायामध्ये होऊन गेलेलं आहे. महाभूतान्य अहंकार बुद्धी इंद्रियानी पंचचेंद्रिय इच्छा द्वेष सुखम दुःखम. आता ऊर्ध्व मूल अधशाख अश्वत्थम या पदाचं तो वर्णन करतात. तरी स्व म्हणजे उका तोवरी एकसारखा नाही निर्भाव या उका. म्हणला वृक्ष स्वरूपाने कसा आहे. स्व म्हणजे जे उका तोवरी नाही एकसारखा. आज जे दिसते उद्या आणखी पाहायला लागल्यानंतर त्याचा भलताच प्रकार आपल्याला दिसणे. स्थित्यंतर होत राहते. काय राहते. सारख्या प्रमाणामध्ये राहते का स्थित्यंतर होत असते. आहे का नाही. आहे त्या स्थितीमध्ये लहान मूल जन्माला ते ईदभर असते. किती असते नाही का. 5-10 वर्ष गेल्यानंतर ओळखावं लागत. कोण आहे म्हणलं जाऊ दे मी आहे. त्याच्यात काय झालं. अस्थिज आहे ते वर्धते परिणाम होते. पक्षी प्रत्येक पदार्थाला स्थित्यंतर. झाडसुद्धा आहे त्या रूपात राहत असते. एका कालांतराने त्याची वाढ होत असते. मग याचं स्वरूप बदलं. एकसारखेपणा नर आणि याला बंधच आहे. नाही नरवाव या प्रपंच रूपा. म्हणून हा प्रपंच पाचाचा असल्यामुळे त्याला प्रपंच असं म्हणत असतात. म्हणलं कसा बदल होत असतो. बदल होतो पण दिसत. त्याच्याकरता दृष्टांत जैसा न लुटता क्षण मेघ वय नानावरण का विजून असे संपूर्ण. जैसा न लुटता क्षण मेघ वय नानावरण. लगेच मेघाची फळी येत असते. सारख्या प्रमाणामध्ये राहत असते की त्याच्यामध्ये शिष्टांतर होत असते. एका ठिकाणी राहते कधी सर्व ठिकाणी आणखी त्याचा प्रचार होतो. भिजून असे संपूर्ण निमिष भरी. हे बीज असताना बीज याच्यावरूनच हा प्रकाश शोध लावला बा. मेघाच्या गर्जनाने ढगाच्या गर्जनाने कोण उत्पन्न होते आणि त्याच्यात प्रकाश आहे. मला वीज उत्पन्न झाली. शास्त्रज्ञ लोक घर्षणापासून काय झालेले उत्पन्न झालेले आहे. आणि त्या घड्याळामध्ये पाणी असेल ते घातलेलं कडकडाट आवाजामध्ये वीज चमकते ना. मग तसं आहे सगळे जिथे जिथे असं आहे ना ते पाण्यावर ते विजेचे यंत्र बसवलेले असतात आणि त्याच्यापासून काय उत्पन्न होते. आणि तिचा आज केवढा प्रकार झालेला आहे. आपल्या रात्रसुद्धा दिवसाप्रमाणे आपण रात्रीचं काय करतो. तिथे एक महान शक्ती आहे विजेमध्ये. तर जगातली जी क्षणं असते आणि आता तिला याच्यामध्ये आणली ना आपल्या कशामध्ये तारेमध्ये आणली ना त्याच्यापासून आपण सगळे का ते मारुती बाबा सांगतात. बाबा मला काही माहिती नाही ऐकून आपलं. म्हणलं मला ना तुम्हाला इतकी गरिबी आहे. म्हणलं काय बाबा. मला तुम्हाला श्रीमंत करण्याचा उपाय सांगतो. म्हणलं कोणता उपाय. म्हणलं हे पाय एक माझ्याजवळ मंत्र आहे. त्या मंत्राने दगडसुद्धा काय होतो परीस होतो. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. दगड जर परीस होत असेल तर म्हणलं सगळं भारत सोन्याचा करून टाकू. पण म्हणलं एक पहा तर दगड घ्यायचा आणि तो दगड खालून उचलून आणि 7 वेळा 5 वेळा बांधायचा कशामध्ये. पुन्हा सोडायचा पुन्हा बांधायचा पुन्हा सोडायचा. बरोबर
आणि असं केलं म्हणजे तो दगड कॅन्सर होतो. म्हणलं फार आनंदाची गोष्ट आहे. 7 वेळा कोण 15 वेळा बंद केलं लहानचं. पण म्हटलं तो कोणाच्या प्रकाशात विजेचे आहे. आता विजेच्या प्रकाशात खालून देईपर्यंत सुद्धा राहतो का. म्हटलं बुवा हे असं कसं अशक्य आहे. म्हटलं हे अशक्य आहे की. म्हटलं तसंच आहे, दगडाचा परिस होणं अशक्य आहे. मला एक दृष्टांत देवाचं सांगितलं बघ नाही का. म्हणून नटलोटचा क्षण मेघ व्हावी भिजून असे संपूर्ण. डोळ्याची पातणी लावत नाही तर विजेचा प्रकाश संपून जातो. नाना कापत या पद्मदळा वरली अभय सगळा नाही जळा. का चित्त जैसे व्याकुळा माणूस कापत या पद्मदळा. नाही कमळाच्या फुलाचं पान असतं आणि ते कमळाची का काही असं ना. फुलाचा राजा कोण आहे. फळाचा राजा तर एवढाच असतं की आणि फणस तर एवढं मोठं असतं. जाऊ दे, गुणावर अवलंबून आहे. मग ते वर पाण्यातून कमळ कोठायचं आणि पाणी आलं म्हणजे ते कमळ काय होतं ते आलं तसं ते काय. का पदया पद्मदळा वरली अभ्यास का नाही. मग ते पाणी आलं म्हणजे ते कमळाच्या पकड्या हालत असतात. का चित्त जायचे व्याकुळा माणसाचे. एखाद्या माणसाचं आणखी सगळे बरं का हो यशाचा सगळ्या अपयशाचे यायला लागले. काय यायला लागले. त्याचं चित्त साधा राहत असते का नाही काय. संसार म्हटल्यानंतर सारखाच राहतो. कधी आपत्ती तर कधी काही कधी काही काही. एखादाच आहे का एकुलता एक पोरगावा जर गेला म्हणजे त्याचं चित्त कसं होत असतं. चित्त जैसे व्याकुळा माणसाचे. त्याला किती समजावं ते समजलं जात नसते. तैशीच याची स्थिती नासतच आहे म्हणून या म्हणते. त्याप्रमाणे याच्यामध्ये कसं परिवर्तन होतं तर मला याची स्थिती आहे नासतच आहे. युगायुगाप्रती असं का दिवसेंदिवस म्हटलेलं आहे. क्षणाक्षणाला काय होत असेल तो बदल आपल्या लक्षामध्ये येत नाही. म्हणून या म्हणते असत ऊर्ध्व मूल मदशाख अश्वत्थम प्राव्यम. अश्वत्थ पदाचं वर्णन आहे. अश्वत्थ याने नावे पिंपळ म्हणती स्वभावे परितो अभिप्राय नव्हे. अश्वत्थ आपण नावे व्यवहारामध्ये आपण पिंपळाच्या झाडाला सुद्धा काय म्हणतो अध्यक्ष. हे 2 झाडं प्रसिद्धीला आहे. नेहमी वाङ्मयामध्ये 2 झाडाची प्रसिद्धी आहे. कोणते एक वडाचं आणि विशाल वृक्ष होत असते. याचा देवाला विचारलं म्हटलं काय देवा हे काय खरं आहे. केवढं मोठं वडाचं झाड असते आणि पिंपळाचं झाड आहे. त्याला आंब्यासारखे फळं आले असतं केळा फायदा झाला असा. देवाने सांगितलं म्हणलं हे पहा देवाला एकच सृष्टी जगवायची आहे. माणूसच जगवायचा आहे का सगळ्यात जग जगवायचं आहे. पशु आहे पक्षी आहे मग काय मग सगळ्यांना जगवायचं आहे. मग पक्षी कोणाच्या फळावर जगतात. ते पिंपळाच्या आणि वडाच्या असं आहे. आणि त्या पक्षी ते खात असतात आणि त्याने देहधर्म केला त्याच्यातून ती फळ येतं. पिंपळाचं झाड कुठून निघते. ते फळ कोणी खायला पाहिजे. त्याने देहधर्म केला त्याच्यातून पण त्याला केवढा मान आहे. म्हणून तो पिंपळ आहे व्यावहारिक झाड म्हणण्याचा अभिप्राय भगवंताचा या ठिकाणी नाही. हिरवी पिंपळ म्हणता विखे म्या देखील असे निखी परिते असो काय लौकिकी तुम्हा काय. म्हणून पिंपळ ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्याच्यामध्ये कोण्या वृक्षाला मान दिलेला आहे. जयाचे द्वारे सोन्याचे अंगियाचे बळ परितो अभिप्राय
परी हे काय असो लौकिक तुम्हा काय म्हणलं विषयांतर होत असतं म्हणून ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा भाग राहू द्या. म्हणून हा प्रस्तुत अलौकिक परीचा ग्रंथ क्षणिकत्वेची अश्वत्थ बोलली. म्हणून आतापर्यंत आम्ही जे संसार वृक्षाचं वर्णन केलं आहे लौकिक नसून कसं आहे ते अलौकिक आहे. अलौकिक म्हणजे लौकिक म्हणजे काय थोडं आम्ही आपल्या ते पंढरपूरला होतो जे लोक जायला लागले आम्ही विचारलं म्हणलं का हो कुठे निघाला तुम्ही नाही म्हणले गाय आली का मग आम्ही सांगितलं म्हटलं गाय तुम्ही पाहिली नाही का इतकं जाण्याचं कारण म्हणलं तुम्ही पाहिलेली गाय वेगळी ना आता आम्ही जी गाय पाहत होती त्यात 2 तोंड आहेत किती मग आता एका तोंडाची गाय लौकिक 2 तोंडाची अलौकिक काहीतरी झालं अलौकिकता असले नाही. इतरही लोक गात असतात आणि लता मंगेशची गात असते इतर म्हणजे लौकिक अलौकिक म्हणून भारतरत्न कोणतं रत्न अलौकिकता असायला. एखादं आंब्याचं झाड ते संस्थेत आहे पाठिंबा त्याला 12 महिने आंबार येतो आंबे अलौकिक म्हणण्याला अलौकिक असं म्हणत असतात. क्षणिक आहे ते अत्यर्थ बोलायचे क्षणभर देखील हा स्थिर राहत नाही म्हणून याला आणखी अश्वत्थ असं म्हणत असतात. आणि काही थोरे आहे अव्यत्वाचा डगर आपी परी तो भीतर ऐसा आहे आणि काही एक थोरी आहे हवे आता एक कोटपर्यंत झालं आहे सगळं ऊर्ध्व मूल अदर्शाक अश्वत्थम प्राव अव्ययम पदार्थ मग क्रमाक्रमाने आणखी श्लोकामध्ये असलेल्या पदाचं काय करतात ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. अव्यत्वाचा डगर परितो असो अति परितो भीत धरायचा असे दिसायला जरी आणखी वरून आणखी अव्यय स्वरूप असलं तरी पण त्याचा नसतं. भीतर कसं असतं डगर आतून कोरलेला असतो. एखादा मग धिप्पाड मनुष्य दिसतो पण वरून धिप्पाड दिसतो पण आतून काय असतो कोरलेला असतं. एखादा फळ म्हणा किंवा काय म्हणा ताजं फळ वेगळं आणि याच्यातलं फळ पडलेलं फळ वेगळं त्यातून खराब. एखादा माणूस दिसतो ना म्हणला आहे आमचं मला दिसते तिकडं पण या पंडुरोगाने अहंकार झालेला आहे सोडलेला आहे हे म्हणलं काय ताकद नाही म्हणून सशक्तपणा नाही काय झालेलं आहे कोरलेलं आहे. अति परितो भीतरायचा आहे मेघाचे नि तोंडे सिंधू एक अंग काढे नानी नदी एरीकडे भरतीची मेघाचे नि तोंडे सिंधू एक अंग काढे हे जे पाणी असतं वर ढगामध्ये पाणी जात असतं मेघ निर्माण होत असतात म्हणून समुद्राची वाफ कुठे जाते आणि त्याचेच काय बनतात मग समुद्र कोरडा पडायला पाहिजे पुन्हा आणखी तेच पाणी कुठं पडते मेघाचं पाणी आणि पुन्हा नद्याच्याद्वारा कुठे जाते पुन्हा समुद्र जसाच्या सिंधू एक अंग काढे परी नदी एरीकडे पुन्हा आणखी समुद्र जसाच्या तसा खरोखरच वर गेलं पाणी वरच राहिलं का खाली आलं पुन्हा कोणाद्वारा खाली समुद्र सगळ्या नद्या कुठं जाऊन मिळतात आपली इंद्रायणी चंद्रभागेला मिळते तुळापूरला आणि पुढे चंद्रभागा कृष्णेला मिळते असं म्हणजे माझं चुकत असेल तर कोणाचं कृष्णेला मिळतं कोण नदीला याला नाही मिळत कुठे समुद्र कृष्ण मात्र कुठे मिळते ते तर ओटेना चढण्याचा परिपूर्णाची आवडे समुद्र जसाच्या पूर्णच आपल्याला दिसतं परी ते फुली जाऊन उघडे मेघा नदीची म्हणजे मेघाच्या द्वारा वर जातो आणि पुन्हा नदीच्या द्वारा समुद्रामध्ये भरले जात तसा संसारात दिसायला कसा आहे असं दिसला नाही का तर लय आहे ना त्याच्यामध्ये उत्पत्ती आणि काय
उत्पत्ती म्हणजे सारखीच आहे का, लय नाही नाही का. आता इथं 2 पडतात, आम्ही तर बरेच वर्षापासून शिकवतो. मग तेच पोरं इथं आहे का बदलत जातात पुन्हा जसे ज्या. मग तेच आहे, झाडाला पानं कायमचे राहतात का, पण झाड हिरवाचे आहे. मग पूर्वीचे लोक आता नाही, आताचे लोक पुढे राहणार नाही. पुढचे हे संसाराची जरा खंडित होणार आहे का, तशीच्या तशीच राह. कृत त्रेता द्वापार कली, पुन्हा कृत पुन्हा द्वापार पुन्हा कली. तैसे रुखाचे होणे जाणे, न तर केवळ लेणी पणे, म्हणून याते म्हणे अश्ववेगा. त्याप्रमाणे हा सर्व संसार वृक्ष होतो आणि जात असतो. न तर्के वहिलेने पण किती जरी तर्क केला तरी तर्काच्या आणि आटोक्यामध्ये हा येऊ शकत नाही. म्हणून याला लोक काय म्हणतात, अभय सारखा राहत नाही म्हणून त्याला म्हणतात अश्वत्थ. आणि दिसायला जरी आणखी असला तरी सुद्धा एक रूपता दिसते म्हणून त्याला अभेद स्वरूप असं म्हणतात. 2 प्रश्नाची. एरवी दानशील पुरुष वेचकपणाचे कसंचक, तैसा वेच्या रुख अवयवमे. दानशील पुरुष, ज्या पुरुषाचं दान करणे शील आहे, मग श्रीमंत असो का गरीब असो त्याचा काही प्रश्न नसतो. बा श्रीमंत आहे पण दान करील तसं काही सांगता येत नाही. त्याचं शील नाही द्यायला कसं, फक्त पैसा जमवायचा, काय करायचं. आणि एखाद दिवशी राम बोलो बाई. आणि एखादा गरीब जरी असला तरी सुद्धा तो काय करत असतो, हे असते ना, एक शांब म्हणून होतो इथं, त्यांचं एक होतं. मग ते काय करायचे, मधुकरी आणली कधी इथे लावारीच धर्म आता हे सुधारणा झालेली आहे. घासवाली धर्मशाळा मोकळे होते, ज्याला कोणी नाही असे लावारीच लोक आहे ना, ते झोपलेले असायचे. मग काय करायचं, आणलेली मधुकरी यायची, 2 भाकरी असेल तरी सुद्धा एक तुकडा कोणाला घालायचा, त्या लोकांना घाला. बरं का, गाय दिसली तर गायीला काय करायचं, त्यांना विचारलं, म्हणलं 2 भाकरी तुम्हाला तर पुरे पडत नाही आणि पुन्हा गाईला देणे, म्हणलं दान करणं आमचं काय. असं काही माणसाचं दान करणं हे काय, दिवसातून दान केल्याशिवाय ते जेवण करीत, त्यात दानशील म्हणतात. काय दान करील काही सांगता येत नाही. एक सहज दृष्टांत, ते कर्णाची बाबतीमध्ये ते काय कर्णाला दान करायचं होतं आणि ती दुर्योधनाची मंडळी नाला दान. दुसरा मनुष्य कशा करता आला, म्हणलं मला असंच आहे, ते लग्न आहे, दागिने पाहिजे, काय पाहिजे. मग तो कर्ण, मग दुर्योधनाची मंडळी तिथे सगळे दागिने काढले आणि त्या दान मागणाऱ्या माणसाला काय केले, ते वार्ता कुठपर्यंत गेली, दुर्योधनापर्यंत गेली. मग ते दुर्योधन मंडळीला समाधान करायला म्हणले, बाप बरं झालं म्हटलं, ते त्याने सोनंच मागितलं. तुला जर मागितलं दानशील. ते मामांच्याकडे एक होतं करायचं, त्यानं दान करण्याचं शीळ. ते मामा रागवायचे, फळं आणायचे नाही, तरी तो आणल्याशिवाय बरं तर आणायच्या टोपल्यावर आणायचा. आणि ते मामाचे शेवटी लोकांनी सांगितलं, म्हणलं बाबा तुम्ही किती जरी रागवला तरी तो आणल्याशिवाय, कारण त्याचा कोणाहीकडे जायचं तर काहीतरी फळ घेऊन जाणार, त्याचा काय स्वभाव होतो. रतिक दान करणारं आपल्याला असं वाटत असते की त्यात दान केलं म्हणजे आपल्याजवळचा पैसा निघून गेला, असं नाही का, किंवा 10 पटीने आला काय. मग दान देणाऱ्याच्यामुळे तो कमी होते असं नाही. असे खूप श्लोक आहे. तुळसी पंजिके पिणे से घटे न सरिता नीर, दान देने से लक्ष्मी ना घटे जो सहाय रघुवीर.
समुद्रातलं पाणी पक्ष्याने प्यायलं म्हणजे काय पाणी कमी होत असते. नदीतलं पाणी दान देण्याने काही माणसं गरीब होत असतो का? उलट त्याला 10 पट मिळते. किती? त्याचा सहाय्य कोणाला? जो सहाय्य गुणवीर. दान करणाऱ्या माणसाला कोण मदत करत असतो? परमात्मा मदत करत असतो. पण दान करणारा माणसाचा काय? स्व आहे. बेचक पाण्याचे संचित त्याप्रमाणे आहे. कुठं आलं आपलं? दानशील पुरुष बेचक पाण्याची संचित तैसा वेळ कवे कवे. जरी आपल्याला त्याच्यामध्ये वेळ दिसत असला तरी सुद्धा ते केळीचं झाड असते ना, एक झाड जरी झालं ते जरी काढून टाकलं खालून काय पडते? तैसा वेळची आरू कवे कवे. जितकं आणखी दान. उलट आपल्याला असं वाटत आहे दान केलं म्हणजे 10 पट त्याच्या काय मिळत असे. चोरांनी झालं तर मात्र नाही बरं. नाही ना, चोराला दान केलं. जाता वेगळे भाऊ असे ना मी का तरी असे. ते चक्र दिसे, रथाचे चक्र दिसे. हे पंखा फिरत असतो. स्थिर स्वरूपाचा आहे असं वाटत असतो. स्थिर स्वरूपाचा असतो का वेगाने फिरत असतो? भूमीर उतले का असे. रथाचे चक्र दिसे दयापरी. किंवा भवरा नावाचा एक खेळ असतो. भवरा असतो ना, त्याच्यातलं ते रंगून रंगून सांगत असतं. खेळणं भवरा ग बाई खेळ. तो राधिकेचा रथाचे चक्र दिसे तैसे दयापरी. तैसे काळा ते रमे जे वाळे भूत शाखा जेत गळे कोडीवरी वाळे उठते. तेव्हा एक हे नाही का ऊसाचं काढणं असतं. एक कांड काढलं तरी ते झुंबाडाचं झुंबाडा तिथे निघत असते. भूत शाखा जेत गळे आणि कोडीवरी उमाळे उठते. आणि एकच अंकुर फुटत असतो का अनेक अंकुर फुटत असतात. परी एकी केदवा गेली शाखा कोडी केदवा झाली. हे नेनवे जेवी उमलली आषाढकडे. परी एकी केदवा गेली. एक डग जाऊन दुसरा डग केव्हा आला? शाखा कोडी केव्हा? एक शाखा जाऊन दुसरी शाखा कशी झाली वृक्षाला? हे नेनवे जेवी उमलली आषाढ. आपल्या आषाढ महिन्यामध्ये ज्यावेळेला आणखी ढगाच्या फळे येत असतात, एक ढग जाऊन दुसरा ढग कसा लागेल कळत नाही. त्याप्रमाणे एक सृष्टी जाऊन दुसरी सृष्टी कशी झाली हे सुद्धा कळत नाही. तैसेचे अनेकीचे दांगोठी आणि सासीन झाले. म्हणून वृक्ष जसाच्या तसाच हिरवागार दिसत असतो. एक अंकुर गेला की दुसरा अंकुर फुटत असतो. वृक्ष हिरवाच्या हिरवा. संवार वाचे प्रचंडेन पडती प्रजाचे साडते. कल्पात्मीची जुंबाडे. संवार उत्पत्ती पुढे स्थिती आणि पुढे मग संवार. संवार वाटे प्रचंड. संवार ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला उत्पत्ती स्थिती आणि पडते प्रलयांतीची प्रलय काल होत असतो. त्यावेळेला सर्वांचा लय होऊन जात असतो. मग कल्पादी उतुंबाडे. हे प्रलय आणि पुणे कल्प. प्रलय कालामध्ये सगळ्यात आता शिशिर ऋतू आहे. शिशिर ऋतूमध्ये झाडाची सगळी पानं काय होतात. आणि पुन्हा चैत्रमध्ये महिन्यामध्ये बसंत ऋतूला म्हणजे आणखी प्रयांतीचे आणि तेव्हा कल्पाची झुंबाडी. पुन्हा कल्प आला की झाड दसच्या. तसा संसार वृक्ष प्रलय पावत असतो. कृतत्रेता द्वापार कली असं 1000 वेळा वेळ गेले म्हणजे प्रलय होत असतो. आणि पुन्हा अव्यक्त आधी भूतानी व्यक्त मध्ये आणि झाड जाते. पुन्हा बीजात येत असते. पुन्हा बीजातलं झाड होते. वृक्ष जसाच्या अनादि बीज वृक्ष न्याय असं म्हणतात. तो कल्पांताची जुंबाडे पाली जाते. कल्पांत होत असतो
त्यावेळेला आपल्याला हे सर्व दिसून येत असते. काही मन्वंतर मनुपुढे वंशावरी वंशाची वाढणे, त्याची वृक्षवृद्धी काढणे न काढणे, पुन्हा आणखी हा कसा आणखी वाढत असतो याचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही म्हटलं बहाना संपवण्याच्या नादात लागलेला आहे. राहिलेला विषय कधी सांगू.